नंदी तट, नंदीग्राम म्हणजेच आजचं आपलं नांदेड, भारताच्या दक्षिण भागाच्या इतिहासामधील पौराणिक महत्त्व असलेलं एक शहर. मागील काही दिवसांपासून तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनल अंकिता रवंदे ब्लॉग्स वर नांदेडमधील ट्रॅव्हल ब्लॉग पाहत आहात, ज्यामध्ये आम्ही नांदेड जिल्ह्यामधील पौराणिक महत्त्व असलेली काही तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळे खास तुमच्यासमोर ब्लॉग स्वरूपात आणली. आज देखील आपण अशाच एका प्रसिद्ध तीर्थक्षेत्री आणि पर्यटन स्थळी जाणार आहोत. त्या ठिकाणचे अजून महत्त्व असे की तिथे आशिया खंडातील सर्वात मोठा लिफ्ट इरिगेशनचा जलप्रकल्प उभा आहे. होय, तर आज आपण जातोय नांदेड शहराजवळच असलेल्या विष्णुपुरी गावातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ काळेश्वर येथे. प्रसिद्ध पर्यटन स्थळ काळेश्वर हे नांदेड शहरापासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी मी गुगल मॅपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. विष्णुपुरी गावाला विद्येचं माहेरघर असे संबोधले जाते, कारण तिथे अभियांत्रिकी तसेच वैद्यकीय महाविद्यालय आणि जवळच स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ आहे. विष्णुपुरी या गावात प्रवेश करता क्षणी आपल्याला 18व्या शतकातील भगवान नरसिंहाचे मंदिर दिसतं. हे मंदिर तेलंगणातील धर्मापुरीचे उपस्थान मानले जाते. आधी आपण लक्ष्मी नरसिंह मंदिराचे दर्शन करू आणि नंतर काळेश्वर मंदिराकडे मार्गस्थ होऊ. येथून काही अंतरावरच काळेश्वर मंदिर आहे. गोदावरी नदीचे बॅकवॉटर दिसता क्षणी ओळखून जायचं की आपण आजचं आपलं ट्रॅव्हल डेस्टिनेशन काळेश्वर येथे पोहोचलो आहोत. आज आपण नांदेड शहराजवळील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ काळेश्वर येथे आलेलो आहोत. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सुंदर अशा कमानीतून प्रवेश करताच आपल्याला आजूबाजूला पूजेच्या साहित्याची दुकाने दिसून येतात. पूर्वी गावांमध्ये सकाळी सकाळी भगवंताचा नामगजर आपल्याला वासुदेवांमुळे कानावर पडायचा, पण सध्या ही संस्कृती लोप पावत आहे. पण काळेश्वर येथे आले असता दुर्लभ अशा वासुदेवांचे दर्शन घडते. सासरे आहेत का? हो आहेत ना. आजच सासरे? आजच सासऱ्याचं नाव सांगा गेलेल्या माणसाचं. मोरेश्वरराव रवंदे. मोरेश्वर बापू बारामती
सध्या करोनामुळे भाविकांसाठी काळेश्वर भगवानांचे दर्शन बंद आहे, पण काही संकलित छायाचित्रफितीच्या माध्यमातून आधी महादेवाचे दर्शन घेऊ आणि त्यानंतर येथील पर्यटनाचा आनंद घेऊयात. येथे आपल्याला वर्षानुवर्ष चालत आलेली प्राचीन धुनी बघायला मिळते. आता आपल्याला मंदिराबद्दलची माहिती येथील पुजारी अतुल धनमने हे देतील. कैलास राणा शिवचंद्रमौळी फलेंद्र माता मुकुटी जहारी कारुण्य सिंधो बहुदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी. नमस्कार, मी अतुल धनमने, काळेश्वर मंदिर पुजारी. इथे बरेच वर्षापासून आमची परंपरागत अशी सेवा चालू आहे. काळेश्वर मंदिर हे खूप प्राचीन आहे, यादवकालीन आहे आणि काळेश्वर मंदिरातील पिंड हे स्वयंभू आहे. हे मूळ मंदिर 13व्या शतकातील आहे, तर याचा 20व्या शतकातील याचा जीर्णोद्धार झाला आहे. काळेश्वर मंदिराबाबतची प्रचलित पौराणिक कथा अशी की एकदा इंद्रदेवाचे राज्य अन्य इंद्ररूपी पुरुषाने बळकवल्यानंतर इंद्रदेव भगवान विष्णूला शरण गेले. भगवान विष्णूने त्यांना गीतेच्या 18व्या अध्यायाचे महत्त्व सांगितले. तेव्हा इंद्रदेवाने त्यावेळेसच्या कालिका नगरीत श्री काळेश्वराची आराधना करीत गीतेच्या 18व्या अध्यायाचे पठण केले आणि त्यांना दिव्य लोकाची प्राप्ती झाली. काळेश्वर येथे पर्यटनासाठी आल्यानंतर आपल्याला काय काय पाहायला भेटतं? तर महाद्वाराच्या समोर डाव्या बाजूला गोदावरी नदीचा अथांग जलसागर, अप्रतिम नैसर्गिक सौंदर्य आणि जलाशयामधून चमकणारी सूर्यकिरणे. आता आपल्याला जो समोर दिसत आहे तो आशिया खंडातील सर्वात मोठा लिफ्ट इरिगेशनचा विष्णुपुरी जलप्रकल्प. येथे जलतरणिका तसेच लहान मुलांच्या मनोरंजनासाठी विविध खेळायची साधने पाहावयास मिळतात. त्यामुळे बच्चे कंपनी इथे आल्यावर खुश होतात. येथील पर्यटनाचे मुख्य आकर्षण म्हणजे बोटिंग आणि टोकऱ्यामधून जलविहार. किती घेता मामा टोकऱ्यासाठी? 30 रुपये. 30 रुपये ना? किती लोक बसतात? 20 बसतात. मी माझ्या कुटुंबासोबत टोकऱ्यामधून जलविहाराचा आनंद घेतला. असा हा आगळा वेगळा अनुभव तुम्ही पण आमच्यासोबत घ्या. चला.
त्यांच्या रेट पण विचारले तुम्ही. गोदावरी नदी पात्राच्या मध्यस्थानी आल्यानंतर नाविकाने आपल्या हातातील वल्लीची करामत करून तो टोकरा जागेवरच फिरवला. त्याची काही मजा औरच होती. अशा प्रकारे मी कुटुंबासोबत जलविहाराचा आनंद घेतला. तुम्ही देखील इथे आल्यानंतर हा अनुभव नक्की घ्या. तर असं हे नांदेड शहरामधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळ काळेश्वर येथे कुटुंबासोबत नक्की भेट द्या आणि निसर्गाचा आनंद घ्या. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. माझे व्हिडिओज बघा, लाईक करा आणि सगळ्यांसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.